समाधान या आज आला कर तो आला की मला उठाव मला त्याच्यावर भाकरीचा तुकडा उतरून टाकायचा आहे त्याला म्हणावं ये केला लवकर समाधान्या आपल्या आजाला आता बाळ होणार आहे मला सोन्याची फुलं उधळायची आहेत जिजे तू झोप बघू औषध घेतलंय का नाही आता नको मला झोपायला नको मी झोपले की स्वप्नात माझ्या तायडी येते मला म्हणते आजा कुठं आहे तिचा नवरा पण येतो तो पण विचारतोय मला आजा कुठं आहे म्हणून मी त्याला काय सांगू जिजे तू शांतपणे झोप बघ हे सगळं तुझ्या मनाचं खेळ आहेत ग समाधान्या आज आला की मला उठव मला त्याला बघायचं आहे असं काय करताय तुम्ही रडू नका बरं पुष्प रडू नाही तर काय करू मी आता सांग की मला नाही आता हे सगळं सहन होत अगं जिजी बक्की कशी करायला लागली हो नाही त्यांना काय बी नाही झालं त्यांना ताप आलाय का नाही म्हणून त्या काय बी बरळतात आपण औषध दिलंय का नाही त्यांना त्या बऱ्या होत्या नाही पुष्पे तापाच्या औषधाने नाही बरी व्हायची ती अगं तिला आठवण येते आजाची अगं तिलाच काय मला बी आजाची आठवण येते त्याला भाचा म्हणून कधी वागवलं नाही मी आपल्याला लेखासारखा तुला सांगतो पोरगी बी एवढं गुणाचं कधी कधी म्हणून मला कसला त्रास दिला नाही त्याने लेखावानी राहिला माझ्याकडे येतो आता एवढं सगळं चांगलं चालू असताना कशाला मला त्रास देतोय तो मला पुष्पी सारखं वाटतं आता आता हा माझ्या समोरनं पळत येईल आणि त्याची बॅग आणि ट्रंक घेऊन माझ्या समोर उभा राहील म्हणाल मामा आलोय नानात जायचं चल सोन्या आंब्याकडे जाऊ तुला माहिती पुष्पे त्याला ना लहानपणी माझ्या खांद्यावर बसायला लय आवडायचं अगं अशी एक नाही लाखो आठवण येत आज्याच्या माझ्या बरोबर तू घरात असायचा मला नाही माझ्या घराच्या भिंतीला माझ्या घराच्या छपराला लय मोठा आधारात आहे हो मी बी त्यांच्याशी जरा हात राखूनच वागली बघा तुम्हाला सांगू का आपल्या जयडीशीत त्यांचं लग्न व्हावं आणि ते या घरातच राहावे म्हणून लय म्हणजे लय प्रयत्न केले बघा मी आणि त्यांनी आर्मीत जाऊ नये म्हणून मी
लय काय बाय केलं बघा, पण शेवटी जायचं तसं गेलेच ते. कळत न कळत का होईना, पण मी लय वाईट वागली बघा त्यांच्याशी. होय हो, मी अशी वागली म्हणून तर असं झालं नसेल ना. नाही काय नाही. तुम्हाला सांगू का, त्यांचं असं काय तर व्हावं असं कधी मी वाटलं नाही बघा मला. हो वाटलं नाही म्हणजे त्यांनी मला कधी वाटूनच नाही दिलं. आपल्या जेडीच्या बरोबरीने त्यांनी मला आई पण दिलं. कायम मला आईचाच मान दिला. पण मी मेलीने त्यांना कधी मी छातीशी कवटाळून नाही घेतलं आणि त्यांनी मी कधी बोलून नाही दाखवलं. पण पुष्पे, असं एवढ्या चांगल्या माणसाच्या बाबतीतच का होतं ग? का घडावं त्याच्या बाबतीतच असं? नाही निदान तुम्ही तरी असं बोलू नका. नाही ग, किती दिवस जगासमोर सगळं चांगलं आहे म्हणून तोंड घेऊन फिरायचं. नाही, मला तर आत्म काळजीनं पुरता पोखरलाय. नाही, हे बघा, असं गळून नाही चालायचं. आता मी आहे ना तुमच्या संग. मग आता कधी बी आणि काय बी खबर कानावर आली तरी बी त्याला धीरानं सामोरं जाऊ. हा भाऊजी, बोला की, सांगा की हो, आले काय परत? नाही अजून, पण आम्ही शोधतोय इकडे. आम्ही बेळगावला जाऊन आलो, सगळी चौकशी झाली. माझे 1-2 मित्र आहेत दिल्लीत, ते म्हटलेत काय कळलं तर लगेच सांगतो. आपण दिल्लीला जाऊया का? तिथं गेलं म्हणजे मग सगळं नीट कळलं. हा शीतल, बोल की. मी यांना शोधायचं ठरवलंय. काय? अगं पण कसं? कसं, कुठं, काय ते तुला सगळं नंतर सांगते. फक्त माझ्या संग येणार आहेस का नाही एवढंच सांग. अगं नाही म्हणण्याचा विषयच येत नाही ग तुला. पण अगं तू अशा अवस्थेत. म्हणूनच तर तुला संग घेऊन चालले ना. हे बघ रावल्या, बाकी कसली काळजी करू नकस. तू फक्त चल माझ्या संग. ठीक आहे, तू म्हणशील तसं. आपण उद्या निघायचंय. अगं पण तुमच्या घरात मी कोणाला काय सांगत नाही, तू बी सांगू नकस. ही सगळी उद्या रानात गेली की निघायचं आपण. रावल्या, आता काय जरी झालं तरी यांना घेतल्या बिगर परत यायचं नाही. होय, मी आहे तुझ्या सोबत. शितले, दूध घेतलंस का? वय मगाशीच घेतलं. अगं मगाशी स्वतःहूनच घेतले. शितले, अशी स्वतःची काळजी स्वतःच घ्यायची बरं का? वय बर चला, आज रानात लय काम आहेत. वय चल. मी काय म्हणते, तुमच्या दोघींपैकी कोणतरी एक जण घरात थांबता का? का हो? अगं शितली एकटीच घरी थांबणार ना, म्हणून म्हणलं. मी काय म्हणते अक्का, तुम्ही थांबा, आम्ही दोघी जातो रानात. हा
अगं तुमच्या दोघींना नाही उरकायचं रानातलं काम. मी जाते. तुम्ही तिघी बी जावा, मी थांबते घरला. अगं शितले असं कसं? पाहिजे तर यास्मिन किंवा सरिताला बोलवून घेते, मग तर झालं. हा हे चालेल, असंच कर. बर निघतो आम्ही, दुपारपत्र येतो. काळजी घे बर का. जावा तुम्ही. आणि वेळेवर खाऊन घे बर का. चल चला चला. जाऊन येतो. उरकली का रानातली काम? होय उरकली. आता ते आलं कवा लावायचं तेवढं सांगा. आता ते जी तुलाच विचारा, तो कवा म्हणतोय तवा लावा. वहिनी, माझ्या सुट्टीचं कसं काय होतंय बघूया आणि मग ठरवूया. शीतल कुठे गेली? ती यास्मिनकडे गेली असेल. सौर्या गेला की बोलवायला. आता तिची काळजी घ्यायला पाहिजे. असे किती दिवस राहिले? आता 2च आठवडे राहिलेत. तिच्या बी डोक्यात काय बाय चाललेलं असतं, त्यामुळं तिला काय बोलूच वाटत नाही बघा. जरा बाहेर गेली म्हणजे तिला बी बरं वाटतंय. हे झालंच. काके आई, अगं शीतल नाही यास्मिनकडं. नाही मग गेली कुठं? तिलाच फोन करा की. अरे केला होता तिला फोन, ती फोन उचल ना. सौर्या, रावल्याच्या घरी जाऊन बघ एकदा. सरिताला भेटायला गेली असं. होय, तिला म्हणावं तिने संजयला बाहेर थांबू नये. जा. बर आणतो. अरे सौरभ, आमचे हे आलेत का इकडं? नाही, मीच येणार होतो तुमच्याकडं. शीतल तुमच्याकडे आली का म्हणून. अरे शीतल आमच्याकडे नाही आली. अरे मला वाटलं आमचे हे इथं आले असतील म्हणून आले. आणि त्यांना फोन पण लावते सकाळपासून, तर फोन पण उचलत नाहीये. अगं होय, शीतली आमचा बी फोन उचलणं झाली. अरे देवा, आता काय करायचं? तू शांत हो बघू. अगं असेल ती इथंच कुठंतरी. सौर्या, असं कर, तू देवळाकडे जाऊन बघ. मी आलो इकाच्या घरी बघून. ए सुमन, जयडीला फोन लाव, तिकडे गेली का बघ. काय बाई, आपलं लक्ष कुठं आहे? ए यार थांबा, शीतलचाच फोन आहे. हॅलो, अगं कुठे शीतल? हा, किती फोन केले तुला? घरातली सगळी काळजी करतात ना? नाना मी हाय व्यवस्थित. मी दिल्लीला चालले. काय? दिल्ली? काय? अगं असं का वागतेस पुरी? अगं तू एकटी कुठं? नाना ऐका माझं, एकटी नाही, रावल्या हाय माझ्या संग. नाना आता आम्ही मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला पोहोचलोय. तिथनं रेल्वेनं दिल्लीला जाऊन येते. तिथं साऊथ ब्लॉकला चौकशी करते. अगं हा काय येडेपणा लावलाय? हे बघा नाना, आता त्यांना परत घेतल्याशिवाय मी येणार नाही. तुला ह्या अशा अवस्थेत प्रवास झेपणार आहे का? मी व्यवस्थित आहे, रावल्या हाय की माझ्या संग. रावल्याला दे बरं फोन. हॅलो नाना, बोलला की. अरे काय रावल्या, तिला एक कळत नाही, पण तुला बी अक्कल नाही वे. काय करणार आहात तुम्ही दोघं तिथं जाऊन? अहो नाना, नका तुम्ही टेन्शन घेऊ, आम्ही जाऊन येतो व्यवस्थित. आणि आम्हा दोघांना पण आता रावण झालंय ना. 1.5-2 महिने होत आली, काय तर हालचाल करायलाच पाहिजे की. बर
तिची काळजी घे आणि फोन करत राहा. पैसे आहेत का? हा आहेत ती. लय आपदा करून घेऊ नका. आरतीचा 9वा महिना चालू आहे. नाना तुम्ही नका काळजी करू, मी आहे तिच्या सोबत. हा हा. काय हो ते दिल्लीचं काय म्हणत होता? अगं ती दोघं दिल्लीला निघाल्यात. काय काय पूर्वी तर का नाही, कधी काय करण्याचा भरोसाच नाही. बघ तर अशा अवस्थेत तिकडे गेले. तेव्हा इट्टला नाना तुम्ही कशाला ऐकून घेताय तिचं? कुठं आहे ती? चला आपण जाऊन घेऊन येऊ. लय लांब नसेल गेली ती. ह्या अवस्थेत कशी जाणार ती दिल्लीला? जितू अरे जाऊ दे तिला. आपली पोरगी हट्टी आहे. येऊ दे जाऊन तिला, होऊ दे समाधान तिचं. नाहीतर तिला सारखं असं वाटत राहील की तिने काहीच प्रयत्न केले नाहीत. आणि काय सांगावं, आपल्या नाही तर तिच्या प्रयत्नांना यश येणार असेल. आता तिला कुणी काय बोलू नका. 2 दिवसात विचारपूस करेल आणि येईल माघारी. थांबले का भासुरले का दूर दूर तू साजनी का दिस फिरले का श्वास विरले का दूर दूर तू साजनी घ्यास मातीचा यो जपला परिहात ना तुझा सोडला गुन्हा झाला यो कोणता ठाव लागला ठाव आसवानी भरली रात दिवसा भी लागे तुझी आस ओढ ही तुझी रे मला साथ ही हवी आमना मुक्या झाल्या अशा भावना रात वाटे सुनी साजना वाट कुठली चालू